सुनाता है, पर्वत जो गुजर जाता वापस नहीं आता है, हर दिन नई आशा का। देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला एक नवीन वर्ष दिलेलं आहे. 2026 हे वर्ष आपण देवाच्या हातामध्ये समर्पित करूया. या वर्षामध्ये त्याने आपलं मार्गदर्शन करावं, आपला पुरवठा करावा आणि आपलं संरक्षण करावं आणि त्याच्या मार्गामध्ये पुढे न्यावं, यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करू. प्रभुदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो या नवीन वर्षाबद्दल. या नवीन वर्ष प्रिय प्रभू आम्हाला माहित नाही, पण तुला माहित आहे. तू भविष्य जाणणार आहे प्रभू, परमेश्वर आहे प्रिय प्रभू. तू आम्हाला कधी सोडणारा न सोडणारा असल्या प्रकारे आहे प्रिय प्रभू. आम्ही आमच्या जीवनाचं, जीवनातील प्रत्येक गोष्टीचं समर्पण तुझ्या हातात करतो. आज हा संदेश आणि ही भक्ती सुद्धा तुझ्या हातात समर्पित करतो. आम्हाला तू आशीर्वादाने भरून टाक. पुढील वर्षासाठी तू आम्हाला प्रकाश दे. तुझी वाणी आम्हाला ऐकू येऊ दे प्रिय प्रभू. अशी आम्ही तुझ्या प्रार्थना करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे याप्रमाणे आहे, अभिवचने घेऊन नवीन वर्षाची वाटचाल करा. अभिवचने घेऊन नवीन वर्षाची वाटचाल करा. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की देवाचे अनेक लोक होऊन गेले आणि त्यांनी ज्यावेळेस आपल्या जीवनाची नव्याने सुरुवात केली त्यावेळेस देवाने त्यांना अभिवचने दिली आणि त्यांनी ती अभिवचने जीवनभर आपल्या छातीशी लावून ते आपल्या जीवनाची वाटचाल करीत राहिले आणि शेवटच्या थांब्यापर्यंत पोहोचले. आणि म्हणून अभिवचन घेऊन आम्हाला या नवीन वर्षाची वाटचाल करायची आहे. उदाहरण जर घेतलं तर अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये, उदाहरणार्थ अब्राम, इजाक, याकोब आणि इस्रायल लोक विशेषतः हे ठळक असल्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसतात. ज्यावेळेस देवाने अब्रामाला बोलवलं त्यावेळेस प्रथम देवाने त्याला आज्ञा दिली आणि ती आज्ञा उत्पत्ती 12:1 मध्ये असल्या प्रकारची होती की परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आता ही आज्ञा दिली होती, परंतु त्या आज्ञेबरोबर देवाने त्याला अभिवचन सुद्धा दिलं आणि ते अभिवचन दुसऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. देव अब्रामाला म्हणाला, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेल, मी तुला आशीर्वाद देईल, तुझे नाव मोठे करेल व तू आशीर्वादित होशील. या आज्ञेचं पालन अब्रामाने केलं आणि जे अभिवचन देवाने त्याला दिलं ते घेऊन त्याने आपल्या जीवनाची नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे. आणि एका गावामधून तो आपल्या गावामधून निघाला, जे गाव अतिशय समृद्ध, ऊर नावाचं गाव अतिशय समृद्ध आणि श्रीमंत असल्या प्रकारचं होतं. त्याचं जीवन स्थिर असल्या प्रकारचं होतं. त्याचे नातेवाईक, घर, सर्व काही त्या ठिकाणी होतं. परंतु हे सर्व सोडून तो निघू शकला आणि निघाला आणि आयुष्यभर वाटचाल करत राहिला. याला कारण अभिवचन त्याच्याजवळ होतं. एक सर्वात महत्वाची आणि किंमतवान असल्या प्रकारची गोष्ट त्याच्याजवळ होती आणि ती म्हणजे देवाचं अभिवचन. आणि त्या अभिवचनावर त्याचा विश्वास सुद्धा होता आणि त्या विश्वासाप्रमाणे तो आपली वाटचाल आयुष्यभर करू शकला. त्याला कारण ते अभिवचन आणि त्या अभिवचनावर त्याचा विश्वास. आता पुढे चालत असताना हे अभिवचनावरचा विश्वास त्याचा उडाला असता असल्या प्रकारचे काही अडथळे सुद्धा
त्याच्या जीवनात आले. अभिवचन तर दिलं त्याला की मी तुला आशीर्वादित करेल आणि तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेल. परंतु 25 वर्षपर्यंत त्या अभिवचनाची पूर्तता झाली नाही. याला कारण त्यांची शरीरे जी होती मृतवत आणि निर्जीव झाली होती. कारण अब्रामाचं वय 100 झालं होतं, सारेचं वय 99 असल्या प्रकारचे झालेलं होतं आणि म्हणून त्यांचे शरीर हे निर्जीव असल्या प्रकारचे झाले होते असं देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. रोमकरासपत्र 4 अध्याय 17 आणि 21 या वचनामध्ये आपल्याला असं दिसतं की सारा काय म्हणते आणि सारा असं म्हणते आणि तिचा विश्वास तिच्या बोलण्यावरून दिसतं की तिला हे माहित होतं की जो अभिवचन देतो तो विश्वसनीय आहे असं ती म्हणाली. म्हणजे ज्याने अभिवचन दिलं ते अभिवचन कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारा देव आहे. म्हणजे त्या देवावर आम्ही विश्वास ठेवू शकतो म्हणून तो विश्वसनीय असल्या प्रकारचा देव आहे. असल्या प्रकारचा तिचा विश्वास होता आणि अब्रामाचा सुद्धा तसल्याच प्रकारचा विश्वास होता त्या अभिवचनावरती, देवाच्या अभिवचनावरती. आणि म्हणून कसल्याही प्रकारची परिस्थिती जरी आलं, त्यांचे शरीर निर्जीव झाले, एक वेळ अशी आली की त्यांचे शरीर निर्जीव झाले, तरीही त्यांनी ते अभिवचन मात्र हातात जे देवाने दिलं होतं ते मात्र सोडलं नाही. देवावरचा विश्वास तो मात्र त्यांनी सोडलेला नाही. आपण पाहतो की त्या ठिकाणी अशक्य असल्या प्रकारची परिस्थिती आणि कठीण असल्या प्रकारच्या परिस्थितीत देवाने ते अभिवचने पूर्ण केलेले आहे, त्याची पूर्ती केलेली आहे. पुढे आपण पाहतो की देवाने त्याला आशीर्वादाचं अभिवचन सुद्धा दिलं होतं की मी तुला आशीर्वादित करेन. आणि खरंच त्याला आशीर्वादित केलं होतं का? तर ज्यावेळेस शत्रूंनी लढा केला आणि सदोम आणि गमोरा यांच्यावर चाल करून आले, त्यावेळेस त्यांनी लोट आणि त्याची मालमत्ता आणि सदोमाची मालमत्ता त्या शत्रू राष्ट्रांनी लुटून नेली. आणि त्यावेळेस आपण पाहतो की अब्राम त्या शत्रू राज्यासंगती राष्ट्रासंगती लढला आणि त्याने लोट व त्याची मालमत्ता आणि सदोमाची मालमत्ता त्याने परत आणली. आणि ज्यावेळेस ही बातमी सदोमाच्या राजाला कळली, त्याचप्रमाणे मल्कीसदेक जो शालेमाचा राजा होता त्याला ही बातमी कळली. त्यावेळेस ते राजे भेटण्यासाठी अब्रामाकडे आले आणि मग सदोमाचा राजा त्या अब्रामाला म्हणाला की तू असं कर, तुझे जे हे लढवय्ये फक्त 318 लोक होते, त्यांनी शत्रूशी लढा दिला आणि मालमत्ता परत आणली, तर तुझे हे शूरवीर जे 318 लोक आहेत ते मला दे आणि मी तुला त्याबद्दल मालमत्ता तुला देतो. परंतु अब्राम त्यावेळेस काय म्हटला? तो म्हणाला की मी अब्रामास संपन्न केले असे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळो. म्हणजे असं म्हणून अब्रामाने त्याची मालमत्ता नाकारली. त्याची मालमत्ता जर त्याला मिळाली असती तर तो खूप श्रीमंत, अधिक श्रीमंत झाला असता, अधिक आशीर्वादित झाला असता. परंतु यावरून हे जे त्याने हा जो मालमत्तेचा नाकार केला, त्यावरून त्या अब्रामाचा विश्वास दिसतो देवाच्या वचनावर, अभिवचनावर. देवाचं अभिवचन त्याच्यासाठी हे होतं की मी तुला आशीर्वादित करीन. उत्पत्ती 12:2 मध्ये हे सुरुवातीलाच अभिवचन दिलं की मी तुला आशीर्वादित करेल. आणि इथे तर तो सदोमाचा राजा त्याला आशीर्वादित करणार होता आणि म्हणून अब्रामाने त्या मालमत्तेचा नाकार केला. त्या नाकारातून हे दिसतं की अब्रामाचा विश्वास देवावर होता आणि त्याला माहित होतं की देव मला आशीर्वादित करेल, याच्यापेक्षा सुद्धा आशीर्वादित करेल. आणि त्याच देवाने मला शक्ती दिली शत्रूसंगती लढण्यासाठी. आणि म्हणून शत्रूंनी जे लोटाला आणि त्याची मालमत्ता नेली होती ती मी परत आणू शकलो, कारण माझा देव तो जर माझ्या जीवनात आहे तर तो त्याच्या अभिवचनाप्रमाणे
माझं रक्षणही करेल आणि मला आशीर्वादितही करेल. आणि म्हणून त्याने सदोमाच्या राजाची मालमत्ता नाकारली आणि त्याचा विश्वास होता देवाच्या अभिवचनावर. मग प्रश्न पडतो की देवाने खरंच पुढे त्याला संपन्न केलं का, आशीर्वादित केलं का अभिवचनाप्रमाणे? तर आपण पाहतो अध्याय 13:2 मध्ये त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की अब्राम कळप रूपे सोने ह्यांनी संपन्न झाला, अतिशय श्रीमंत असल्या प्रकारचा झाला, आशीर्वादित असल्या प्रकारचा झाला. जे अभिवचन देवाने अब्रामाला दिलं होतं त्याची पूर्तता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला या वचनामध्ये दिसून येतं. अब्रामाचं जीवनाची वाटचाल सुरू असताना आणखी एक गोष्ट देवाने त्या अब्रामाला सांगितली, त्याच्यापासून जे राष्ट्र होणार आहे त्याच्या संदर्भात. अजून अब्रामापासून राष्ट्र तयार झालं नव्हतं, परंतु जे राष्ट्र निर्माण होणार होतं त्या संदर्भात देवाने भविष्य सांगितलं अब्रामाला, कारण देव भविष्य जाणतो. आणि त्याला काय सांगितलं, त्याचप्रमाणे अभिवचन सुद्धा सांगितलं. आणि भविष्य हे सांगितलं इस्रायल लोकांविषयी. परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहतील व तेथल्या लोकांचे दास्य करतील आणि ते लोक 400 वर्षे त्यांना छळतील. मग ज्या राष्ट्राचे ते दास्य करतील त्यांचे मी पारिपत्य करीन. हे भविष्यही सांगितलं अब्रामाला आणि अभिवचन सुद्धा दिलं की गुलामगिरी करावी लागणार आहे 400 किंवा 430 वर्षपर्यंत. परंतु तसल्या प्रकारच्या गुलामगिरीमधून सुद्धा मी तुझ्या त्या इस्रायल लोकांना सोडवणार आहे अद्भुत रीतीने. आणि हे अभिवचन दिलं. प्रश्न असा आहे की त्या अभिवचनाप्रमाणे खरोखरच देवाने त्यांची सोडवणूक केली का, त्यांना स्वतंत्र केलं का, दास्यातून सोडू शकला का देव किंवा सोडवलं का? कारण त्या मिस्राच्या दास्यातून सुटणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. अतिशय बलाढ्य असल्या प्रकारचा तो देश होता, सुखी संपन्न असल्या प्रकारचा देश होता. त्यांच्याकडे शस्त्र होते, लढवय सैनिक होते आणि ते जिंकणारे असल्या प्रकारचे दहशत त्यांची आजूबाजूच्या देशांमध्ये होती. आणि म्हणून एकदा जर कोणी त्यांच्या हातात आला तर त्या बेड्यांमधून सुटणं अशक्य असल्या प्रकारचं होतं. परंतु देवाने आपल्याला असं दिसतं की देवाने त्या अभिवचनाप्रमाणे, हे अभिवचन कितीतरी वर्ष आधी देवाने अब्रामाला दिलं होतं की मी त्या गुलामगिरीतून त्यांना सोडविल, हे अभिवचन. आणि त्या अभिवचनाप्रमाणे आपण पाहतो की त्या मिस्राच्या गुलामगिरीमधून देवाने खरोखर त्यांना सोडवलं. आणि निर्गम 12:40 आणि 41 असं लिहिलेलं आहे की 430 वर्ष संपली त्या दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून बाहेर निघाल्या. म्हणजे अभिवचन पूर्ण करणारा हा देव आहे हे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. हे अभिवचन पूर्ण करणं अतिशय कठीण असल्या प्रकारचं होतं, पण देवाने ते सहज पूर्ण केलं. सहज, अतिशय कठीण होतं, अशक्य होतं, पण देवाने त्यांची सुटका सहज केली. कारण त्यांना स्वातंत्र्य देताना, त्यांची सोडवणूक करताना लढाईच झाली नाही. हे जगाच्या पाठीवर एकच असल्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे की त्या ठिकाणी लढाई झाली नाही. इस्रायल लोक आणि मिस्री यांच्यामध्ये लढाईच झाली नाही, तरी देवाने त्या इस्रायल लोकांना त्या दास्यामधून, बेड्यांमधून सोडवलं. कारण देवाने त्यांची सोडवणूक करत असताना 10 मोठमोठे चमत्कार आणि चिन्ह त्या ठिकाणी केले. आणि त्या वेळेस आपल्याला असं दिसतं की इस्रायलांची त्या दास्यामधून सोडवणूक झालेली आहे. म्हणजे देव हा अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. कोणत्याही परिस्थितीत देवाने अब्रामाला जे अभिवचन दिलं त्याची पूर्तता झालेली आपल्याला दिसते. पण एक अभिवचन असं होतं की जे पूर्ण झालं नाही. आणि ते अभिवचन उत्पत्ती 12:2 मध्ये असं अभिवचन होतं की मी तुझपासून मोठं राष्ट्र निर्माण करेन. आणि अब्रामाने त्याच्या हयातीमध्ये हे राष्ट्र
तो पाहू शकला नाही. त्याच्या हयातीत हे राष्ट्र झालं नाही. परंतु त्याच्यानंतर जो त्याच्या वंशामधला योसेफ, त्याच्या काळामध्ये आणि ते मिसर देशामध्ये असताना देवाने त्यांच्यापासून राष्ट्र निर्माण केलेलं आपल्याला दिसते. आणि मग हे राष्ट्र निर्माण केलं आणि त्याची सोडवणूक सुद्धा केली. आणि मग आपण पाहतो की ते कनान देशामध्ये आले आणि त्यांचं राष्ट्र म्हणून ते त्या ठिकाणी आले. परंतु आपण पाहतो की काही वर्षांनी हे जे इस्रायल लोक आहे संपूर्ण जगामध्ये विखरून गेले. त्यांना एक अस्तित्वच राहिलेलं नव्हतं. परंतु आपण पाहतो की 1948 मध्ये देवाने पूर्ण जगातून या इस्रायल लोकांना पुन्हा कनान देशामध्ये आणलं, इस्रायलमध्ये आणलं आणि त्यांचं एक स्वतंत्र राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण झालं. हा एक चमत्कार होता. देव अब्रामाला जे अभिवचन दिलं होतं की मी तुझपासून मोठं राष्ट्र निर्माण करील, फक्त राष्ट्र निर्माण केलं ते सोडून दिलं असं नव्हे, परंतु वर्ष आजपर्यंत देवाने ते राष्ट्र मजबूत असल्या प्रकारचं ठेवलेलं आहे. त्यांचं अस्तित्व अजूनही आहे. फक्त अस्तित्व नाही, परंतु बलाढ्य असल्या प्रकारचे राष्ट्र आहे. त्यांच्या अवतीभोवती अनेक मुस्लिम राष्ट्र आहे आणि त्यांच्या गराड्यात हे राष्ट्र असताना अक्षरशः त्यांची राग झाली असते, त्यांची ढिगारं झाली असते. परंतु अजूनही ते राष्ट्र मजबूतीने टिकून आहे. याला कारण देवाने अब्रामाला जे अभिवचन दिलं त्या अभिवचनाप्रमाणे ते राष्ट्र अजूनही आहे, स्वतंत्र आहे, बलाढ्य आहे आणि अजूनही देव त्यांच्यासाठी लढत आहे. देव हा अभिवचन पूर्ण करणारा असल्या प्रकारचा देव आहे. अशक्य परिस्थितीत, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तो अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. म्हणून याच्यामधून संदेश आहे की जे अभिवचन देवाने त्या अब्रामाला दिले किंवा त्याच्या इस्रायल लोकांना दिले, तसल्याच प्रकारचे अभिवचन आम्हाला सुद्धा आहे. आणि आम्हाला पुढील वर्षाची वाटचाल करत असताना हे अभिवचन घेऊन वाटचाल करायची आहे. अब्रामाने सुद्धा तेच केलं. त्याच्या जीवनामध्ये दुष्काळ आले, त्याच्या जीवनामध्ये अडथळे आले आणि त्याचा जीव धोक्यात होता. असल्या प्रकारच्या अनेक प्रसंगामधून तो गेला आणि तरी तो माघारी फिरला नाही. त्याला पुत्र नव्हता 25 वर्षपर्यंत. अभिवचन होतं पण पुत्र नव्हता. म्हणजे 25 वर्षपर्यंत देवाचं अभिवचन पूर्णच झालं नाही, तरी त्याने आपल्या हातात जे हे अभिवचन देवाने दिलं होतं ते कधीच सोडलं नाही. शेवटपर्यंत हे अभिवचन घेऊन तो चालला आणि ते अभिवचन सुद्धा त्याला उत्तेजन देणार असलं पाहिजे, विश्वास त्याच्यामध्ये निर्माण करणारं असल्या प्रकारचं असलं पाहिजे. आम्हाला आमच्या जीवनाची वाटचाल कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही कठीण परिस्थितीत, कोणत्याही दुःखाच्या परिस्थितीमध्ये जर सतत करायचं असेल तर आम्हाला हे अभिवचन कधीच सोडता येणार नाही. त्या अभिवचनाकडे पाहून उत्तेजन घेऊन, सामर्थ्य घेऊन, आशा घेऊन, विश्वास घेऊनच आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करू शकतो अब्रामाप्रमाणे. या शेवटल्या काळात आपल्याला सुद्धा देवाने अभिवचन दिलेलं आहे. एक अभिवचन येशूने आपल्याला दिलं त्याच्या जन्माच्या वेळेस, त्याचप्रमाणे या जगामधून जाताना मत्तय शुभवर्तमानाच्या अगदी शेवटल्या अध्यायाच्या शेवटल्या वचनामध्ये त्याचं हे अभिवचन येतं आणि त्याच्या जन्माच्या वेळेस हे अभिवचन येतं. एकच अभिवचन दोनदा आलेलं आहे आणि अनेकदा आलेलं आहे, परंतु विशेषतः दोनदा आलेलं आहे. त्याचं नाव इम्मानुएल. या इम्मानुएल या नावामधून त्याने आपल्याला हे अभिवचन दिलं की मी तुम्हाबरोबर राहणार आहे. आम्हाबरोबर देव हा आमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी राहणारा देव आहे. आमच्या बरोबर राहणारा, चालणारा देव. त्याचप्रमाणे शेवटल्या अध्यायाच्या शेवटल्या वचनामध्ये, मत्तय शुभवर्तमानाच्या शेवटल्या अध्यायाच्या शेवटल्या वचनामध्ये 28व्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये त्या ठिकाणी सुद्धा हेच वचन रिपीट झालेलं आहे की जगाच्या अंतापर्यंत, किंवा त्या ठिकाणी लिहिले आहे युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. सर्व दिवस.
दिवस सारखे नसतात नाही का, फार कठीण असतात, रोगाचे असतात, संकटाचे असतात, द्वेषाचे असतात, छळाचे असतात, निराशेचे असतात. दिवस सारखे नसतात, फार वेगवेगळ्या प्रकारचे दिवस असतात, फार कठीण आणि परीक्षेचे अग्नीचे दिवस असतात. कोणताही दिवस असो त्याचा अर्थ, देव हा आमच्या बरोबर राहणारा देव आहे. ICU मध्ये जरी आम्ही असलो तर त्या ठिकाणी सुद्धा, ऍक्सिडेंट मध्ये तिथं कोणी नसतं त्या ठिकाणी सुद्धा, अंधारात त्या ठिकाणी सुद्धा, एखाद्या जंगलात त्या ठिकाणी सुद्धा, आम्ही हरवलेलो त्या ठिकाणी सुद्धा, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगी, म्हणजे आम्हाला हा देव सोडत नाही. या अभिवचन आम्हाला हेच सांगतं की देवाने आम्हाला या जगामध्ये एकटं सोडलेलं नाही, अनाथ सोडलं नाही, अशक्त असल्या प्रकारचं सोडलेलं नाही, आणि तो आम्हाला कधीच सोडत नाही. छायेप्रमाणे तो आमच्या बरोबर असतो, आमच्या संगती असतो. या जगातलं आजचं जीवन मला नेहमी वाटतं की त्याचं वर्णन कसं करायचं. तर समुद्रात आपण एका नावेतून चालत आहोत आणि भयंकर असल्या प्रकारचं वादळ आलेलं आहे, भयंकर असल्या प्रकारच्या लाटा, आणि आपलं नाव हैराण झालेलं आहे लाटांनी. असल्याच प्रकारचं आजचं जग आहे. परंतु आपल्या नावेमध्ये आपल्या बरोबर येशू आहे, कारण त्याचं नाव इम्मानुएल आहे. आणि जाताना त्याने हे अभिवचन दिलेलं की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. वादळ आहे, परंतु या वादळामध्ये आमच्या नावेमध्ये आम्ही एकटे नाही, परंतु आमच्या बरोबर हा इम्मानुएल आहे. आमच्या बरोबर हा आमचा तारणार आहे, आमचा मेंढपाळ आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला कधीही सोडू शकत नाही. देव अभिवचन देतो आणि त्याची पूर्तता कोणत्याही परिस्थितीत करतो, कारण तो विश्वसनीय देव आहे. त्याच्यावर आम्ही आमचा भरोसा ठेवू शकतो, टाकू शकतो. आणि त्या अभिवचनाप्रमाणे दुसरं अभिवचन, पहिलं अभिवचन मी तुम्हाबरोबर राहील युगाच्या समाप्तीपर्यंत. दुसरं अभिवचन प्रगटीकरणाच्या शेवटल्या अध्यायाच्या शेवटल्या 2 वचनामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे की येशूने त्याच्या लोकांना सांगितलं की मी पुन्हा लवकर येतो. मी पुन्हा लवकर येतो, आणि त्याच्यातला एक शब्द लवकर, आणि हा जो लवकर शब्द निदान या काळासाठी सुद्धा अगदी खरा होत आहे. लवकर त्याचं येणं होणार आहे, परंतु ते लवकर होणार आहे, कारण अनेक चिन्ह रोज आपण पाहत आहोत. तुम्ही आणि मी आपल्या डोळ्याने पाहत होता. येरुशलेममध्ये, अमेरिकेमध्ये अनेक प्रकारचे चिन्ह त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. म्हणजे त्याचं येणं हे लवकर, आणि ह्या लवकर शब्दामुळे आमचं जीवन बदलायला पाहिजे. आमचं जीवन इतर लोकांसारखं होऊच शकत नाही, कारण येशू येत आहे आणि तो लवकर येत आहे, म्हणून आमचं जीवन बदलूनच जाईल. जर तो लवकर येत आहे तर आमचं जीवन सर्वसामान्याप्रमाणे राहणारच नाही. आमचं जीवन बदलायलाच पाहिजे, वेगळं असायलाच पाहिजे. एक तरुण होता, त्याला लांबच्या प्रवासाला ट्रेनने जायचं होतं, आणि मग आज आणि उद्या त्याला संध्याकाळी ट्रेन होती, आणि आता वेळ आहे बा, म्हणून अगदी रमत गमत, हास्य विनोद करत, पार्ट्या करत, फिरत त्याचं जीवन सुरू होतं. काही तातडीचं काहीच नाही, काही घाईगर्दी नाही, तत्परता नाही, काही ध्येय नाही, काही फोकस नाही, केंद्रित मन नाही, आरामशीर सर्वसामान्याप्रमाणे, कारण काही घाईच नाही ना. मग खूप दिवसभर भटकणं, पिकनिक करणं, हे करणं, ते करणं, त्याच्या मित्रांसह सर्व चाललं. संध्याकाळी त्याच्या मित्राची बर्थडेची पार्टी होती, त्यामध्ये सुद्धा तो गेला. काहीच तयारी नाही, कारण त्याला वाटलं उद्या करू. मित्राने त्याला सहज विचारलं, अरे का रे तू उद्या जाणार आहे, तुझ्या ट्रेनची वेळ काय? अरे हो म्हणे, मी पाहिलं नाही बरोबर. मग त्याने मोबाईलमध्ये पाहिलं,
एकदम ओरडून उठला असतो. बापरे, माझी ट्रेन उद्या नाही, आजच संध्याकाळी 8ला आहे आणि 1च तास उरला होता. आणि जो त्याने ते सगळं बाजूला फेकून ते खाणंही थांबवलं, ते नाचणं गाणं बिणं सगळं सगळं सोडून तिथून सरळ तो पळाला. घरी गेला, बॅग जशी जशी भरता येईल तशी भरली. त्याच्या डोक्यात आता एकच ध्येय होतं, एकच दिशा होती, एकच नाव होतं. आता सगळं बाकीचं गेलं, आता घाई आली, आता तातडीची परिस्थिती निर्माण झाली, इमर्जन्सीची परिस्थिती झाली. आता फक्त चालून चालणार नव्हतं, आता धावावं लागणार होतं आणि तयारी करावी लागली होती, तेही लवकर लवकर घाईत. आणि तसाच तो त्या ट्रेनसाठी गेला, स्टेशनवर गेला. आणि मग त्याला तिथून जावं लागलं, कारण आता त्याला फक्त एकच विषय होता, ते म्हणजे ट्रेन आणि ती पकडणं. येशूचं येणं बंधूंनो फार जवळ आलेलं आहे. उद्या तो येणार नाही, तो आजच, त्याचं येणं आजच होऊ शकतं, केव्हाही होऊ शकतं. उद्या करून चालणारच नाही. उद्याचा दिवस आहे, काही आराम आहे, काही घाई गर्दी नाही, काही तयारी नाही, हा तत्परता नाही. असं होऊ शकत नाही, कारण येशूचं येणं उद्या नाही, लवकर होणार आहे, आज आहे त्याचं, आणि केव्हाही होऊ शकतं. म्हणून जे देवाचे विश्वासणारे लोक आहेत बंधू, त्यांचं जीवन फार इतरांपेक्षा वेगळं पाहिजे, वेगळं असायला पाहिजे, फोकस पाहिजे, केंद्रित पाहिजे, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ध्येय पाहिजे, तातडीची परिस्थिती पाहिजे, इमर्जन्सी पाहिजे, वेग पाहिजे, घाई पाहिजे. एकच विषय जीवनात पाहिजे की येशूचं दुसरं येणं. आणि असल्या प्रकारचं जर आमचं जीवन होत असेल तरच बंधूंनो आम्ही खऱ्या रीतीने योग्य ते जीवन ख्रिस्तासाठी जगू शकू. आपल्याला वाटतं पुष्कळ वेळ आहे, आपण बॅग भरलेली नाही, पण आमची बॅग भरलेली असावी, आमच्या आत्म्याची तयारी असावी, आमच्या मनाची तयारी असावी, आमच्या कार्याची तयारी असावी. आणि कारण येशू केव्हा येईल आणि आम्हाला त्याला जाब द्यायचा आहे, हिशोब द्यायचा आहे, त्यांना भेटायचं आहे. हा एकच विषय आमच्या डोळ्यासमोर आहे, हे एकच ध्येय आमच्या समोर आहे. आम्ही जागृत आहोत का? आम्ही त्याची वाट पाहत आहोत का? आपण आत्मपरीक्षण करू. देव आपणास आशीर्वाद देऊ. आपण नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत, म्हणून देव करो हे 2026 हे नवीन वर्ष आपणास सुखाचं आणि समृद्धीचं आणि आरोग्याचं जावं. देव आपणास आशीर्वाद देव. हालेलुया.